नाशिकमध्ये युतीची घोषणा अद्याप शिल्लक असली आणि अद्याप युतीची घोषणा झालेली नसली तरी शिंदेंच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विलास शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघालेले आहेत। विशेष म्हणजे आपल्या बुलेटवर ते या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। अण्णा, मोठी रॅली तर काढताय पण बुलेटवर आपण चाललेला आहात, काय त्याचं कारण? खरं हे शिवसैनिकाचं लक्षण आहे आणि या ठिकाणी जर आपण उत्सव बघितला तर या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसैनिकामध्ये प्रचंड उत्साह आहे, आमच्या मतदारांचा उत्साह आहे। ही स्वयंस्फूर्तीने सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला बाईक रॅली करायची आहे आणि आज आम्ही सर्वजण बाईक रॅली करून या ठिकाणी आमच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा त्र्यंबकशा ज्यांनी हा विजय खेचून आणला 30 वर्षानंतर त्यासुद्धा या रॅलीत सहभागी झालेले आहे आणि सर्व शिवसैनिक सर्व मतदार स्वतः कपल्सनी रॅली करत आहे आणि कपल्स रॅली ही आज होत आहे। बहिणींना घेऊन किती वर्षानंतर आज बाईकवर निघाले? अगदी बरोबर आहे। कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे ही माझी जुनी बुलेट आहे आणि ह्या बुलेटवर 25 वर्षापूर्वी आम्ही फिरायचो, आज परत एकत्र बसलेलो आहे 25 वर्षानंतर। युतीची अद्याप घोषणा झालेली नाहीये, आपण उमेदवारी अर्ज दाखल करताय, कधीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे? खरं तर युती व्हावी सर्वांचीच अपेक्षा आहे, मतदारांची खास करून अपेक्षा आहे। होऊ घातलेल्या नाशिकचा कुंभमेळ्याच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर 12 वर्षांनी आपल्याला जो काही योग येतो आणि इथला मतदारांचा कल हा युतीकडे आहे, परंतु ही बोलणी अद्याप सुरू आहे, तिच्यावर कुठलाही तोडगा निघाला नाही। परंतु शिवसैनिक म्हणून या ठिकाणी वेळ कमी आहे, आम्ही अर्ज भरायला जात आहोत। शेवटी वरिष्ठ जे निर्णय घेतील त्याचं आम्ही आदेशाचं पालन करू। आपण बघतोय की विलास शिंदे हे सहसंपर्क प्रमुख आहेत आणि नाशिकमध्ये आज ते उमेदवारी अर्ज दाखल करतायत। उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्या बुलेटवर ते या ठिकाणी आपल्या पत्नीसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेत। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।